हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर इकडे बघा मी असं कट करून घेतलेलं आहे, असं कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसचं. खूप छान आणि खूप मस्त साडी होती, त्याचं ब्लाऊज पीस आहे हे. मस्त होतं आणि त्याच्यासाठी मी या बेल्टसाठी असे दोन तुकडे आणि हे गोणीचे तुकडे कट करून घेतलेले. पुढे तुम्हाला मी दाखवेनच, हे साईडला ठेवून घेते. हे बघा असं ब्लाऊज पीस आहे हा आणि गोणी पण कट करून घेतलेले आहे आणि ह्यालाच मॅचिंगचा माझ्याकडे शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस धागे वगैरे आणत होते तेव्हाचा हा ब्लाऊज पीस अस्तरचे तुकडे होते ते मी घेतलेले आहे. आता इस्त्री वगैरे काहीच नाही केली. इकडे जर असं कमी पडत होतं ती मी इथून साईडचं कट करून इकडे जॉईन करून घेतलेलं आहे. तर हे पण अस्तर पण आपण साईडला ठेवूया. हे घेतलेलं आहे मेन गोणी कट करून घेतलेले आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. उलटा सुलटा काही कळलं नाही मला बघा, हा उलटा म्हणून मी असं ठेवला आहे. दोन्ही साईडने सेमच वाटतं. तर बघा खूप छान म्हणजे शायनिंग वगैरे आहे. भारी म्हणजे साडीच होती अशी, त्या साडीच मी कट करून घेतलेलं आहे. हे असे मस्त कापड आहे. त्याच्याचं तुम्हाला माप दाखवते मी किती आहे ते. हे ब्लाऊज पीस दाखवते 27 इंच असं घेतलेलं आहे मी, 27 इंच. आणि असं जे आहे ते 17 इंच घेतलेलं आहे. 17 घेतलेलं आहे आणि इकडे 27 घेतलेलं आहे. असं लांबी 27, रुंदी 17 घेतलेलं आहे. इकडे बघू शकतो तुम्ही, इकडे बघा 17 इंच घेतलेलं आहे, बघू शकता 17. इंच घेतलेलं आहे आणि इकडे 27 घेतलेलं आहे. असं 27 इंच घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहे, याला छान असं शिलाई मारून घेणार आहे. अशा एकावरती एक टाकून घेणार आहे. थोडंसं ब्लाऊज पीसचं कापडचं एक. तर इकडे बघा हे असं एकावरती एक ठेवून घेणार आहे मी. छान असं कास्या लावून घेणार आहे. अशा पण झालेल्या आहेत बघा, शिलाई बिलाई मारून छान अशा. एक्स्ट्राचं आहे ना ते मी कट करून घेते आहे. किती मस्त बाबा.
बेल्ट मी रेडी करून घेतलेले आहे. लांबीला 21 इंच, हे बघा असं 21 इंच लांबीला आणि 1 इंच रुंदीला 2 बेल्ट घेतलेले आहेत. इकडे बघा माझ्याकडे मी अजून एक पाऊच बनवणार आहे. तर हे बघा अस्तर आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं, आणि त्याला मी एकसारखं कट करून घेते आहे. आणि आपल्याला इकडे ते लावून घ्यायचं आहे. थोडंसं कमीच आहे, फक्त जॉईंटला वगैरे भेटतोय का तुकडा. हाय हॅलो. तरी इकडे ना माझ्याकडून हा व्हिडिओ म्हणजे शूटच झाला नाही. तर आपले ज्या साईडला आपण 17 इंच घेतलेलं होतं, 17, तर ते थोडंसं कमी झालं आपलं क्विल्टिंग करताना. ते होतंच कमी, पण तिथून आपल्याला दोन्ही वरच्या साईडला, ज्या साईडला आपण चेन लावणार आहे तिकडून आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंचाला आपल्याला वरच्या साईडनं खून करायचे आहेत. आणि क्रॉसमध्ये आपल्याला खालच्यापर्यंत रेष ओढून कट करून घ्यायचं आहे. आणि ते माझ्याकडून नेमकं शूट झालं नाही बघा. मी तुम्हाला तिथे दाखवते बोटानी तशा प्रकारचं दोन्ही साईडला. खालच्या साईडला अजिबात काहीच करायचं नाही, फक्त वरच्या साईडला तिथून आपल्याला क्रॉस शिलाई मारायची. कसं काय माझ्याकडून शूट झालं नाही काय माहिती. पुन्हा एक साईडला, कुठल्या पण एका साईडला आपल्याला 2 इंचासाठी 2 इंच वरून आपल्याला खाली यायचं आहे. आणि बरोबर मध्यावर 2-3 ठिकाणी खुणा करून सरळ रेष आखून आपल्याला ते कट करून घ्यायचं. तिकडे आपल्याला जीभ अटॅच करायची आहे. आपल्याला एक तिकडे कप्पा म्हणजे पाऊच, एक आतल्या साईडला एक दुसरा कप्पा बनवायचा आहे. तर हे बघा ते कसं काय माझ्याकडून स्किप झालं काय माहिती, शूटच झालं नाही ते. आणि नंतर मी पाहते तर शूटच झालं नाही, सॉरी. तर तुम्हाला जसं सांगेल तसं तुम्ही ते वरच्या साईडला कट करून घ्या, जेणेकरून आपला बॅगचा आकार खूप छान, खूप सुंदर येतो. तर बघा इकडे वरच्या साईडला आपण जे चेन तिकडे कमी झालेला आहे, आणि इकडे जिथे मध्ये आहे ना बघा फोल्ड दिसते, तिकडे जास्त भाग आहे. तर आता इकडे मी चेन अटॅच करणार आहे. चेन आपल्याला नेहमी उलट्या साईडनं लावायची आहे. कपडा आपला मेन कापड आहे ते सरळ ठेवायचं, आणि चेन जी आहे ती उलटी ठेवायची, म्हणजे आपल्याला नंतर दाबशिला देऊन बरोबर ती छान फिनिशिंगमध्ये येणार. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटसुद्धा करा, कसे वाटतात ते सुद्धा सांगा. तर अशा पद्धतीने आपण चेनला शिलाई मारून घेतलेली आहे. ती थोडी एक्स्ट्रा आपल्याला रनरला जॉईन करताना थोडंसं त्रास होतो, पण म्हणजे कमी जास्त व्हायला नको, थोडंसं एक्स्ट्रा, थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा घ्यायची, अर्धा इंच घेतली तरी सुद्धा चालेल. पुन्हा काय करायचं आपल्याला, ज्या साईडला आपण ती चेन उलटी लावलेली होती ती आतल्या साईडला घेऊन पुन्हा दाबशिला त्याला द्यायची आहे. आणि पुन्हा वरती जो 2 इंचाचा आपण तुकडा कट केला तर त्याच्यावरती ठेवून पुन्हा त्याला ते सुद्धा वळवून घ्यायचं आहे उलट्या साईडला, आणि तिकडे सुद्धा शिलाई मारून घ्यायचं, जेणेकरून मध्ये अडकणार वगैरे अजिबात नाही. तर इकडे बघा मी माझ्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं अस्तर जे होतं ते घेतलेलं आहे, आणि मॅचिंग नव्हतं तर ते पण कमी पडत होतं. तर त्याला मी ग्रे कलरचं जॉईंट करून घेतलं. ते पण थोडंसं कमीच आहे, पण होऊन जाईल. ते वरच्या साईडला आपला आकार, वरचा भाग जो आहे तो कमी आहे, त्याच्यामुळे ते होऊन जाईल बरोबर. तर थोडंसं वाकडं तिकडं आहे, त्याला मी सरळ करून घेते आहे, आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला जोडायला व्यवस्थित शिलाई मारायला छानसं असं होऊन जाईल. तर बघा आता इकडे मी जॉईंटसुद्धा करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला इकडे लावून घ्यायचं आहे ते, आणि ते बघा बरोबर तसं लावून घ्यायचं आहे छान असं. खूप सुंदर होते पर्स. कलरचे जर बनवले ना तर खूप सुंदर होतात, आणि ह्या बघितल्यानंतर ना लास्ट फिनिशिंग बघा याची वाटणार पण नाही काही आपण घरी शिवलेले आहे अशी. एकदम सुंदर, एकदम ब्युटिफुल होते. तर इकडे काय करायचं आहे आपल्याला, हा फोल्ड करून घ्यायचा आहे, आणि त्याला तिथे खून करून घ्यायचे आहे मध्यावरती बरोबर. बघा आपल्याला ते मध्यापेक्षा वरती असं आलं नाही पाहिजे, थोडंसं कमीच वरती असले तरी चालेल मध्याच्या, पण जास्त नाही घ्यायचं. तर इकडे बघा डबल मी आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे, आणि त्याला तिन्ही साईडने शिलाई मारून घेणार आहे. फक्त थोड्या वरच्या साईडला रनर जॉईंट करायचं आहे, तिथं थोडंसं मी सोडते, आणि बाकी पूर्ण शिलाई 3 साईडला पॅक करून घेते. खूप सुंदर फिनिशिंग येते ह्याची. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, आणि हे सुद्धा सेलसुद्धा करू शकतो. खूप सोपं, खूप इझी आहे, आणि मार्केटमध्ये तर ह्याचे असे कपडे खूप मस्त मस्त मिळतात. ते आपण आणून त्याचा आपण सेलिंग केलं ना खूप सुंदर, म्हणजे आपण त्याचा फायदा पण होतो. एक्स्ट्राचं जे आहे ना अस्तर ते सुद्धा मी कट करून टाकते आहे बघा. आता आपल्याला इकडे बघा छान असा आपला फायनली पाऊच बनवून झालेला आहे. अस्तर जोडून घेतलेला आहे मी इकडे, आणि आता इकडे रनर लावायचा आहे. तर मी रनर लावून घेते. 5 नंबरचा रनर आहे.
इकडे लावून घेते. इकडे रनर पण लावून झालेला आहे बघा. अशा पद्धतीने तर आता त्याला बेल्ट लावायचे आहे. हे बेल्ट बनवून घेतलेले आहे. आता काय करायचं, त्याचा मध्य करायचा. अजून एकदा लावायची की आपल्याला चेन लावली तर नाही. मध्य इथे आला, इकडून मध्य इथे, त्याने 2-2 इंचाला असं फोल्ड करायची. इकडे पण तसंच करायचं. इथे शिवून झालेला आहे चेन वगैरे. आता मी रनर लावून घेते. इकडे पण रनर वगैरे जॉईन करून झालेला आहे बघा. तुम्हाला 2 हवे असतील 2 सुद्धा रनर टाकू शकता. 5 नंबरची चेन घेतलेली, त्याला 5 नंबरचाच रनर आहे. जेवढ्या नंबरची चेन तेवढेच चेन असेल तेवढेच रनर येणार. तर बॅग उलटी करून घेतलेली आहे. एकसारखी व्यवस्थित टोकाला टोक लावून घ्यायचं. छान अशी शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचं जे असतं ते कट करून टाकायचं आणि पुन्हा पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही मी काय करते, एकावरती एक चेन ठेवून घेतल्या आणि एकसारखं करून शिलाई मारून घेते. 1/2 इंच अर्धा इंच मार्जिन तुमच्या जसं तुम्हाला जमेल त्याच्यानुसार तुम्ही डबल शिलाई करून शिलाई मारून घ्यायची आहे मार्जिन सोडून. आणि थोडंसं एक्स्ट्रा जे असेल ते कट करून टाकायचं आहे. धागे दोरे काय एक्स्ट्रा थोडंफार निघेल ते दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि इझी आहे. एकदा डोक्यात जर बसलं ना शिवायचं कसं काय ते एकदम पटकन आपल्याला म्हणजे येऊन जातं होऊन जातं म्हणजे. तर बघा अशा पद्धतीने मी एकसारखं फुगा जे काय असेल एक्स्ट्राचं जे
कसं गोणी असल्यामुळे थोडंसं हे होऊन जातं, तर त्याला हात फिरवून आपण व्यवस्थित आपलं करून घ्यायचं आणि शिलाई मारायची, म्हणजे आतल्या साईडला वाकडे तिकडे असं काही वाटणार नाही. तर बघा दोन्ही साईडला शिलाई मारून थोडं थोडं एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता इकडे दोन्ही साईडला मी 2-2 इंचाला असं बॉक्स बनवून घेते आहे. आपले त्याचे बॉटम बनवण्यासाठी, कोपरे कट करण्यासाठी दोन्ही साईडचे. तर त्याला बॉटम आपला छान यावं याच्यासाठी 2-2 इंचाला आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. आपलं जे मार्जिंग होतं ना ते अर्धा इंचाचं, ते सोडून देऊन आपल्याला 2-2 इंचानंतर खाली एक छोटं आणि एक मोठं होतं, मग ते काही बरोबर येत नाही फिनिशिंग. आणि ते कट करून घेऊन नंतर मी पायपिंग करून घेणार आहे. खूप सुंदर होते म्हणजे पर्स हे. तुम्ही लास्ट ह्याचा फायनली लूक तुम्ही नंतर तुम्ही बघतीलच पुढे. तर खूप छान असं होते. तर आधी इकडे मी पायपिंग झटपट करून घेते. एक साईड तुम्हाला दाखवते. तशीच करायची आहे. खालच्या साईडला कापड ठेवून घ्यायचं आणि बघा अशी शिलाई मारून घ्यायची. पुन्हा वरच्या साईडला आपल्याला काय करायचं, जसं आपण ब्लाऊजला पायपिंग करताना कसं फोल्ड करतो पट्ट्या लावताना, तसं वरच्या एक्स्ट्रा थोडंसं कापड ठेवायचं आणि फोल्ड करायचं दाबून, परत पुन्हा वरून शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण पायपिंग करून घेणार आहोत. तर बघा दोन्ही साईडला पायपिंग छान झालेले आहेत. आता जे कोपरे आहेत ना ते तशा पद्धतीने उचलायचं आणि तसे असे क्रॉसमध्ये जसे आपण कट केले तसेच ते जॉईंट करून घ्यायचे. छान बॉटम त्याचा तयार होऊन जातो दोन्ही साईडला तुम्ही शिलाई मारून घेतलं तर. आणि 2 शिलाई मारायच्या एकावरती आणि बेल्ट असते तिथे पण लॉक करण्यासाठी डबल लॉक करून घ्यायचं, जेणेकरून ते मजबूत होणार. आपली वस्तू जी आहे ती आपण शिवल्यानंतर खूप दिवस टिकली पण पाहिजे. तर नुसती शिवली आणि लगेच ती खराब झाली तर त्याची हे नाही आहे. तर त्यासाठी तर बघा फायनली आपली कोपरे वगैरे होते त्यालासुद्धा मी छान अशी पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपली फायनली बॅग रेडी झालेली आहे. आता आपल्याला तिला सुलट करून घ्यायची आहे. तर त्याचे कोपरे जे आहेत ना ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे, त्याच्याशिवाय फिनिशिंग येणार नाही तुमची. कशी पण तुम्ही शिवली असेल आणि त्याचे कोपरे जर सुंदर शिवले असेल आणि त्याचे कोपरे जर नसतील तर त्याचा काहीच फायदा नाही, त्याचं लूक छान येत नाही. तर अशा पद्धतीने आपली पर्स आहे ती रेडी झालेली आहे. बॅग तुम्ही मार्केटला, कुठे फंक्शनला सुद्धा, कशामध्ये सुद्धा ती घेऊन जातो आणि हे वाटणार सुद्धा नाही की घरी शिवलेले आहे. असे वाटते मार्केटमधून आणलेले आहे अशी दिसते आहे. याचा खातर ह्याचं फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेलं आहे. तर बघा डबल पाऊच केलेलं आहे, त्याच्यामुळे बघा कशा पद्धतीची कपाई रेडी झालेली आहे. आपल्याला आपण ट्रॅव्हलिंगला सुद्धा करू शकतो. त्याचे बेल्टसुद्धा मस्त मजबूत झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये गोणी टाकल्यामुळे त्याचं बॉटमसुद्धा बघू शकता आणि साडीच कापड अशी शायनिंगदार होती, त्याच्यामुळे खूप सुंदर शायनिंग मारते ते. तर बघा अशा पद्धतीने आपली बॅग रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही सांगा आणि शेअरसुद्धा करा मित्रपरिवारामध्ये, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल, तुमचासुद्धा फायदा होईल. तर चला छानशा पुन्हा एका आपण व्हिडिओमध्ये असंच भेटू. तोपर्यंत तुम्हीसुद्धा असं मस्त मस्त शिवा आणि तुम्हीसुद्धा त्याचं सेलिंग करून पैसे कमवा. तुम्हालासुद्धा त्याचा आनंद भेटेल. पुन्हा एकदा भेटू. चला.